माझा आधला व्हिडिओ, याच्या आधीचा जो व्हिडिओ होता जो चांगलाच चालला, 10,000 व्ह्यूज आले त्याच्यावर. भाऊ तुम्ही चुकलात, त्या व्हिडिओचं टायटल होतं. कारण गेल्या आठवड्यात म्हणजे तिसऱ्या आठवड्यात ज्या भाऊच्या धक्क्यामध्ये झालं त्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एक संताप होता आणि तो त्यांनी संताप दाखवला कमेंट्सद्वारे माझ्या व्हिडिओवर, बिग बॉसच्या ऑफिशियल हँडलवर. आणि मला वाटतं कुठेतरी ती गोष्ट मेकर्सपर्यंत पोचली आहे, रितेश भावांपर्यंत पोचली आहे. माझंच व्हिडिओचं बोलत नाही आहे, तुमचे कमेंट्स, तुमची प्रतिक्रिया ज्या तुम्ही सोशल मीडियावर दिल्या आहेत, ज्या तुम्ही माझ्या आणि इतर लोकांच्या व्हिडिओवर दिल्या आहेत, ते क्रिएटिव्ह टीमपर्यंत आणि जी टीम आहे बिग बॉस त्यांच्यापर्यंत पोचलं असं वाटतं आहे. कारण चौथ्या आठवड्यात जान्हवी, निकी, अरबाज यांना चांगलंच सुनावलं आहे, जे खूप गरजेचं होतं. आणि फक्त सुनावलंच नाही आहे तर एक ॲक्शन मोडमध्ये आपल्याला बिग बॉसची टीम आणि रितेश भाऊ दिसलेत. जो अँगर, जो ॲग्रेशन आपल्याला रितेश भावांकडून हवा होता तो चौथ्या आठवड्यात आपल्याला दिसला आहे. आणि म्हणून ह्यावेळी माझ्या व्हिडिओचा टायटल जो असेल तो असेल, भाऊ तुम्ही मन जिंकलात. कारण खरंच या पहिल्या 3 आठवड्यात जो संताप झाला होता, वर्षाताईंना एवढं काही बोलले आणि ते त्याचं स्तर वाढतच चाललं होतं, म्हणजे खाली पडतच चाललं होतं ते. म्हणजे एक लेवल असतं ना माणसाची की ठीक आहे आपण वाईट बोलतोय का त्या माणसाबरोबर, बिग बॉस हा शो आहे ठीक आहे, पण ते आठवडं दर आठवडं इतकं खाली पडत गेलं की एवढा स्टँडर्ड खराब झाला या शोचा की आता पाणी जेव्हा नाकापर्यंत येतं ना त्यावेळी मग थोडंसं रिटॅलिएट करावंच लागतं. आणि रितेश भाऊने तेच केलं आहे, चांगलंच सुनावलेलं आहे. जान्हवीचं तुम्ही जर बघाल तर आधी ती नाटकच करत होती रडायचं, तिला आज पण वाटलं की सर थोडं सुनावतील, मी सॉरी बोलेन आणि एपिसोड निघेल. पण चांगलं केलं की तिला बाहेर बसवलं, ते जेलमध्ये बंद केलं. आणि मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तेव्हाच हा व्हिडिओ पुढेपर्यंत जाईल आणि त्या मेकर्सपर्यंत पोहोचेल. त्या क्रिएटिव्ह टीमला पण कळू द्या की लोकांच्या मनातला संताप काय. तिला घराबाहेर नाही काढणार होते हे मला ऑफकोर्स माहिती होतं की तिला घराबाहेर नाही काढणार आहे, कारण ती कंटेंट देते किती केलं तरी बिग बॉसला. आणि त्यामुळे तिला जेलमध्ये टाकलं आणि तिकडे जाऊन ती रडत होती. आता ह्यात किती खरं ती रडते किती खोटं हा एक मोठा प्रश्नच आहे. आत जेव्हा रितेश भाऊ आधी सुनवत होते, जेव्हा त्या जेलमध्ये टाकण्याच्या आधी, त्यावेळी ती नाटक करत होती, हे 100% मी तुम्हाला सांगतो. कारण एक अश्रू तिच्या डोळ्यातून येत नव्हता. हां, बाहेर आल्यावर तिला जेलमध्ये टाकल्यावर भाऊच्या धक्क्यावर तुला बसायला देणार नाही, त्यानंतर ते थोडं रिॲक्शन तिचं जेन्युइन असेल, मे बी, आय डोंट नो. कारण ती लोकांना सर्टिफिकेट देत सुटली आहे की तू किती चांगला कलाकार आहे, तुम्ही किती चांगले कलाकार आहात. तर मे बी शी इज अ व्हेरी गुड ॲक्टर की आपल्याला कळत नाही की ती रडते की हसते. बट एनिवेज, तिला जे सुनवायचं होतं ते चांगलं सुनावलं आहे आणि चांगला वेळ घेऊन सुनावलं, त्याची मजा आली. नाटकी, ड्रामेबाज, मेलोड्रामा हे शब्द खूप इम्पॉर्टंट होते. म्हणजे ह्या आधी काय व्हायचं माहिती, रितेश भाऊ त्यांना सुनवायचे पण शुगर कोटिंग करून, की म्हणजे थोडं लिनियन्सी दाखवायचे. पण यावेळी तळके फड उत्तर रितेश भाऊने दिलं आहे, त्यांना चांगलं सुनावलं आहे, चांगलंच बजावलं आहे. त्यानंतर निक्कीला सुद्धा सांगितलं आणि मला निक्कीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक भीती दिसली की जेव्हा तिला बोलले की ह्याच्या नंतर नंबर तुझा आहे. निक्कीला कळलं बाबा की आत्ता जर आपण असा कांड केला तर आपली वाट आहे. आणि त्याच्यानंतर रितेश भाऊची अजून एक डायलॉग होती की मी रितेश देशमुख आहे, मला हलक्यात घेऊ नका. आणि मी माझ्या आदल्या व्हिडिओमध्ये पण हेच सांगितलं होतं की रितेश भाऊ, तुम्हाला बिग बॉसची किंवा कलर्स चॅनलची गरज नाही, कलर्सला, बिग बॉसला तुमची गरज आहे. कारण तुमचा स्टारडम, तुमचा फेम वापरून तिकडे TRP होते भाऊच्या धक्क्याला. आणि तो सूरज चव्हाण आहे, त्याच्यामुळे बिग बॉसच्या शोला TRP आहे. तर ह्या लोकांना, हे निक्की, अरबाज, ए टीमचा जो गँग आहे त्याला घाबरायची गरज नाही. चांगलंच निक्कीला पण सुनावलेलं आहे. तिला पण एक तिच्या चेहऱ्यावर रिॲक्शन बघण्यासारखे होते आणि मला खरंच काल असं वाटलं की भाई निक्कीला पण चांगलाच फटकेबाजी भेटली आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पण एक तणाव किंवा आपण बोलू शकतो ना की एक एक्सप्रेशन्स बदललेत, हसण्याचे एक्सप्रेशन्स नव्हते. आणि रितेश भाऊने तो पॉईंट पण कव्हर केला की अरबाज मागून काहीतरी बोलत होते, डोळ्यांची इकडे तिकडे रिॲक्शन देत होता, मी बोलत असताना तुम्ही हसत होतात. ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता, कारण इतकं ते लोक निर्लज्जासारखं वागत होते. समोर होस्ट आहे, ते बोलत आहेत काहीतरी आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचेच रिॲक्शन देत आहेत. तो मुद्दा उचलणं पण खूप गरजेचं होतं, तो रितेश भाऊने उचलला. त्यानंतर अरबाज आणि आपल्या निकीमध्ये चांगली एक फूट पाडली आहे आणि ती गरजेची होती, जी बरोबरसुद्धा आहे की अरबाज निकीच्या मागे एक वेगळं काहीतरी बोलतो आणि तिच्या समोर असताना वेगळं काहीतरी बोलतो. आणि आता तरी त्या वैभवला कळला पाहिजे बाबा की तू तुझा गेम खेळ.
जे काल रितेश भाऊ बोलले की तू अरबाजच्या थ्रू गेम खेळायला आलायस का, की काहीतरी तुला प्रॉब्लेम झाला की तू अरबाजला सांगणार, मग अरबाज बघणार निक्कीचा मूड चांगला आहे की नाही, मग त्यानंतर तो निक्कीला बोलणार. हा कुठला लॉजिक आहे हे खरंच वैभवला समजायला पाहिजे. आणि मला वाटत नाही आता या आठवड्यात तरी ऑफकोर्स इरिना जाईल, पण त्याच्या पुढच्या आठवड्यात जर वैभव नॉमिनेट झाले तर मला वाटतं त्यांचाच नंबर आहे बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाण्याचा. कारण मला वाटत नाही वैभवची इतकी फॅन फॉलोइंगसुद्धा आहे, कारण सोशल मीडियावर पण फक्त 68K फॉलोअर्स आहेत त्यांचे, आणि घरात पण त्यांचं काय वागणं चांगलं नाही आहे. सो ओव्हरऑल जर या आठवड्यात त्यांनी काहीच केलं नाही आणि जर ते नॉमिनेट झाले तर पुढच्या आठवड्यात तेच जाणार आहे. त्यानंतर आर्या ची तारीफ केली विच इज गुड, आणि अभिजितला सांगितलं की बाबा तू तुझा एक स्टँड घे, जर तू तुझी निक्कीवर फक्त मैत्री आहे तर ते सांग तुझी फक्त मैत्री आहे, आणि वेगळं नको वागूस, विचित्र नको वागूस. तसं ते जेवणाच्या वेळी जर तू तिला 2 चपात्या एक्स्ट्रा दिल्या किंवा 2 पराठे एक्स्ट्रा दिले मान्य आहे, पण मग तू बोल मी दिले कारण ते माझ्या मैत्रीण आहे, असं नको बोलू मी सार्कॅझममध्ये बोललो आणि हे बोललो आणि डिफेंड करण्याचा प्रयत्न नका करू. रितेश भाऊने त्यांना पण समजवलं. तर ओव्हरऑल कालच्या भावाच्या धक्क्यामध्ये खूप मजा आली, एक आनंद भेटला, सॅटिस्फॅक्शन भेटला. जान्हवी तर घराच्या बाहेर जाणं डिझर्व करते. ठीक आहे, घरात तिला जेलमध्ये बंद केलं, कंटेंट पाहिजे बिग बॉसला, पूर्ण वापर करून घेत आहेत, बजेट पण वाढला बिग बॉसचा. सो ओव्हरऑल असं सगळं आहे, आणि बघू आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं आहे. सो असंच आम्ही इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवत असतो. कमेंट करा तुम्हाला काय वाटतं, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.